यावेळचे साहित्य संमेलन देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये होत आहे आणि या संमेलनाचे आयोजक आहे पुण्यातील सहज संस्था। या संमेलनाचे स्वागताध्यक्ष हे शरद पवार आहेत आणि उद्घाटनाला नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत। हे साहित्य संमेलन पूर्णपणे राजकीय असणार आहे हे स्पष्ट आहे। मात्र या संमेलनाच्या व्यासपीठाचा उपयोग थेट राजकारणासाठी होऊ लागल्याचं दिसून येत आहे। शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक या साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात केलं। महादजी शिंदे गौरव सोहळा या साहित्य संमेलनाच्या आयोजकांकडून दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेला होता, ज्याला महादजी शिंदे यांचे वंशज ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित होते आणि या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांचा सत्कार शरद पवारांकडून झाला आणि त्या भाषणामध्ये शरद पवारांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले याचा आपल्याला आनंद आहे आणि पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई यांसारख्या नवीन भागातील प्रश्नांची जाण जर कोणाला असेल तर ते एकनाथ शिंदे यांना आहे असं वक्तव्य केलं। यामुळे शरद पवारांचा मित्रपक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचा तळपापड झाला आणि शरद पवारांवरती शिवसेनेच्या नेत्यांकडून टीका सुरू झाली। त्यातून या साहित्य संमेलनातून साहित्यिक विषय कमी आणि राजकीय विषय जास्त असणार हे स्पष्ट झालं आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जेव्हा दिल्लीतल्या विज्ञान भवन येथे संमेलनाचे उद्घाटन होईल तेव्हा या संमेलनाच्या नियोजित अध्यक्षांना मोदींच्या सुरक्षेच्या कारणास्तव भाषण करण्याची संधी नसेल असं सांगण्यात आलं। मात्र याआधी देखील असं झाल्याचं सांगण्यात येतं। जेव्हा कराड येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं होतं